पैशांचाही वापर खूप होतोय, ज्या प्रकारच्या घडामोडी समोर येत आहेत. पैशांचा वापर होतच होता. सध्या खूप उघडपणे होतोय. सध्या खूप उघडपणे होतोय. मतदार मोठ्या संख्येत येत आहेत. सकाळपासून आपण पाहतोय या भागातल्या अनेक भागामध्ये वयोवृद्ध युवा वर्ग मोठ्या प्रमाणात येतात. तर मताची टक्केवारी वाढेल तर त्याला तुम्ही ते वाढली पाहिजे. लोकांनी मतदान केलं पाहिजे. कळलं का? आणि ज्यांनी ज्यांनी तुमच्या मतांशी प्रतारणा केलेली आहे किंवा त्यांनी अपमान केलेला आहे गेल्या 5 वर्षामध्ये, त्यांना तुम्ही शिक्षा दिली पाहिजे. विनोद तावडेंचा कालचा विषय एक आहे, आपण आधी नाही, मला त्याच्या डिटेल मला माहिती नाही. म्हणजे मी तुमच्याकडे पण बातम्या पाहिल्या, पण त्या बातम्यांमध्ये काही फारसा डिटेल्स नव्हते. कारण कोणतरी काहीतरी बोललं होतं, कोणतरी अजून काहीतरी बोललं होतं, त्यात फार डिटेल नव्हत्या. ते डिटेल माहिती घेऊनच सांगू शकेन मी. आता काय बोलता नाही येणार. सर, गेल्या 72 तासामध्ये अनेक नेत्यांवर हल्ले होताना बघायला मिळतात, गाड्या फोडल्या जात आहेत. अशा पद्धतीची सध्या परिस्थिती सध्या महाराष्ट्रात दिसून येते. काय या लोकांनी विश्वास गमावलेला आहे लोकांचा, आणि त्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. म्हणजे आज कोणी ह्या गोष्टी ठामपणे सांगू शकत नाही. आता गेल्या निवडणुकीत हा कुठे होता आणि आत्ताच्या निवडणुकीत कुठे आहे, त्याच्या अगोदरच्या निवडणुकीत कुठे होता, अशी जर समजा ह्या सगळ्या गोष्टी दलबदलू प्रकार व्हायला लागले, तर मला असं वाटतं ह्याचा एक राग कोणकोणत्या अगोदरच्या पक्षापेक्षांकडनं तो होणारच आहे ना. ती गोष्ट होणारच आहे. पण राजकीय गँगवॉर होतोय. गँगवर नाही, हा गँगवर बरेच दिवस चालतं. पण मुद्द्यांवर कोणच बोलत नाही. आपण एक ब्लूप्रिंट समोर आणली असते की नाही, काय होतंय, प्रश्न असा आहे की मुद्द्यांना तुम्ही थारा देत नाही आणि फुटेज तुमचं मुद्द्यांचंच असतं. तर त्याच्यामुळे आपण तरी काय करणार. ठीक आहे. तर आपण बघतोय यावेळेस राज ठाकरे यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे आणि यावेळेस जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन सुद्धा राज ठाकरे यांनी जनतेला केलेलं आहे. राज ठाकरे यंदा विधानसभा निवडणूक स्वबळावरती लढताय आणि त्यांनी यंदा 125 उमेदवार संपूर्ण राज्यभरात आपले दिलेले आहेत आणि या उमेदवारांना, मनसेच्या उमेदवारांना एकदा तरी विजयी करा असं आवाहन वारंवार त्यांनी केलं असल्याचं बघायला मिळालं. एकदा संधी द्या, महाराष्ट्राचं संपूर्ण चित्र मी बदलेन असं सुद्धा राज ठाकरेंनी सांगितलेलं होतं. संपूर्ण राज्यभरात अनेक प्रचार सभा या राज ठाकरे यांनी घेतलेल्या होत्या आणि या प्रचार सभांच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी मतदारांना अनेक आश्वासनं खरं तर दिलेली आहे. अनेक महत्त्वाचे मुद्दे राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले होते. हिंदुत्वाचा मुद्दा, मराठी मतांचा मुद्दा, मराठी पाट्यांचा मुद्दा, मराठी भाषेचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला. टोल नाक्यांचा मुद्दा राज ठाकरेंनी उपस्थित केला. बेरोजगारांचा मुद्दा, महिलांच्या हाताला काम, असे एक न अनेक मुद्दे राज ठाकरे यांनी उपस्थित केलेले होते. मात्र राज ठाकरे यांच्या सभेला जितक्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली त्याचा परिणाम आता निकालाच्या दिवशीच दिसणार आहे.